संगमनेर तालुका हा दूध व्यवसायामध्ये कायम पुढारलेला तालुका, त्या ठिकाणी अग्रेसर तालुका असा राहिलेला आहे. त्याच्यामुळं संगमनेर तालुक्यात जे दूध धंद्यात बदल होतात, नवीन गोष्टी येतात, त्याचं अनुकरण इतर तालुके, आजूबाजूचे तालुके, जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं अनुकरण केलं जातं. आणि आज परिस्थिती महाराष्ट्रात अशी की जवळजवळ बरेचसे गोटे हे मुक्त गोटे त्या ठिकाणी झालेले आहेत. मुक्त संचार गोटे संकल्पनाचे फायदे जेव्हा लोकांना दिसायला लागले, लोक त्याचं अनुकरण करायला लागले. या मुक्त संचार पद्धतीमध्ये गायी मुक्त फिरत असल्यामुळं ते शेणखोर करायची त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी राहिली नाही. मोकळ्या जागेमध्ये ते गायी फिरत होते, शेण तिकडेच पडत होतं, गोमूत्र तिथंच पडत होतं आणि त्यामुळं उलट ते शेण एक खतामध्ये रूपांतर त्याचं चांगलं झालं. तर अशा पद्धतीने तो एक बदल झाला. मुक्त झाल्यामुळं त्या गोठ्यातच एका बाजूला पाण्याची व्यवस्था असल्यामुळे त्या गायीला जेव्हा तहान लागेल, पाण्याची गरज भासेल त्यावेळेस ती गाय तिथं जाऊन ते पाणी त्या ठिकाणी पित होती. त्याच्यामुळं ते काम कमी झालं. हे जर आपण ह्या दोनच कामांचा जर विचार केला तर जवळजवळ गोठ्यातले 30 ते 40% काम ह्याच्यामध्ये कमी झालं. आणि म्हणून दोन्ही बाजूनी गायीच्या दृष्टीने पण हे खूप फायद्याचं ठरलं, दूध वाढलं, शेतकऱ्याच्या दृष्टीने काम खूप कमी झालं आणि याचा फायदा चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं याचं अनुकरण दुसरे शेतकरी सर्वजण करायला लागले.